नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले नमो भगवते वासुदेवाय। जय जगद्गुरु श्री रघुनाथ की जय भगवंत कोण आहे, मी कोण आहे, सगळ्या प्रश्नाचं उत्तर भागवतामध्ये मिळेल. व्यास महाराजांची जेव्हा पुराण लिहित होते, सगळ्या पुराण लिहिले, 17 पुराण सांगले, पण त्यांना संतुष्ट मिळत नव्हता. तेव्हा नारदने सांगितले, तू सगळ्या पुराणाचे गरुड पुराण लिहिला, सगळं पुराण लिहिला, शिव पुराण लिहिला, सगळे पुराण तुम्ही लिहून काढलास, पण तुला आनंद का भेटेना? कारण तू भागवत पुराण तू अजून लिहिला नाही. भागवत पुराणाची चर्चा केली नाही, म्हणून तुला काय आनंद
मिळेना. मग जेव्हा व्यास महर्षींनी श्रीमद भागवताची कथा केली त्यावेळेस त्यांना परमानंद मिळालं. म्हणजे भागवत पुराण हा सर्वश्रेष्ठ पुराण आहे. जेव्हा आपण भागवत वाचतो सगळे पुराण वाचल्यासारखं सगळ्यांचं सार भागवत आहे. म्हणून आपण दररोज आता भागवत आपल्या घरी आलेला आहे. भागवत म्हणजे आपण आता गीतमध्ये ऐकलं असेल, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण वधावे ना कोणासाचा. हे ग्रंथ नाही, हे स्वयं कृष्ण आहे. यांची जसं काळजी घेतो आपण तसे आपल्याला फळ देतो. म्हणून त्या कृष्णात आपल्या घरी आलेले आहेत तर त्यांना सांभाळायचं म्हणजे काय? पूजा करायचं नाही. दररोज काय करायचं? नाही भगवंत आहेत ना, चला दररोज तिथं ठेवायचं, नैवेद्य दाखवायचं, आर घालायचं, पूजा करायची. याने हे ग्रंथ संतुष्ट होणार नाही. भागवत कधी संतुष्ट होतं? जेव्हा आपण यांचं अध्ययन करू, चांगल्या प्रकारे समजून घेऊ, तेव्हा भगवंत प्रसन्न होतात. भागवताने अशा तिथं आता प्रभुपाद ज्यावेळेस अमेरिकेला गेले त्यांच्याकडे काय होता? फक्त भागवत होता. भागवत प्रभुपाद म्हणायचे मी अमेरिकेला गेलो नाही, भागवत मला घेऊन गेलो अमेरिकेला. कारण प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला जात होते त्यावेळेस प्रभुपादांना 2 वेळा हार्ट अटॅक आला. बोटामध्ये बोटातून जात होते ना त्यावेळेस त्यांना 2 वेळा हार्ट अटॅक आला. त्यावेळेस स्वयं भगवंत त्यांना वाचवले, कारण त्यांच्यासोबत भागवतमध्ये भगवंतच होते. म्हणून मग जेव्हा आपण भागवत वाचन करू तेव्हा काय होतं? नित्यम भागवत सेवया नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. नष्टप्रायेषु भद्रेषु जेवढे काही अभद्र आहेत आपल्या सर्व काय होतात? नष्ट होतात. आणि घरात भगवंत आले की वृंदावनच तयार होतो. वृंदावन म्हणजे काय? सगळ्या ठिकाणी काय ना काय आहे. बालाजीला गेलं काय होतं? धनाची कापड करतात भगवंत. आणि रंगनाथ श्रीरंगमध्ये भगवंत झोपतात, बद्रीनाथमध्ये भगवंत तपस्या करतात. पण असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवंत प्रेमाचा व्यवहार करतात, प्रेमाचा आनंद प्रदान करतात. प्रेम ज्या सगळ्यांना आवडतं, जे सगळ्यांना आनंद देतो, या जगात पण ते प्रेम नाही पण काम आहे. पण प्रेम जेव्हा समजतो, जेव्हा प्रेम वाटतो व्यक्तीला, तेव्हा तो आई वडिलांना पण सोडून लग्न करतो. प्रेमात एवढी इतकी शक्ती आहे. म्हणून तुला स्थान कुठं आहे? ते म्हणजे वृंदावन. असं वृंदावन आपल्या घरात आलेलं आहे. मग त्यांची सेवा करायचं म्हणजे दररोज आपण भागवत वाचायला पाहिजे. दररोज कमीत कमी 1 श्लोक वाचलास बस. जास्तीत जास्त वाचलास आणखी चांगलं. जितक्या लवकर तुम्ही वाचाल तितक्या लवकर आपल्याला भगवंतांशी संपर्क होईल. हेच आपला भगवंतांच्या नावात घेऊन जाऊ शकतो. भागवतच व्यक्तीला भगवत तत्व निर्माण करतो. म्हणजे जो भागवत आहे म्हणजे साधू भूषण जे आहेत ते भागवतामुळे आपल्याला प्राप्त होतात. म्हणून जेव्हा आपण बघा आता आपल्या मंदिरात ना भागवत सप्ताह आहे, जन्माष्टमीला 7 दिवस सप्ताह आहे. तर तुम्ही 7 दिवस आला ना, एका आठवड्यात तुमचं मन असं परिवर्तन होईल की तुम्ही पूर्णपणे कृष्ण भावना होणार. तुम्हाला काय सांगायचं आवश्यक नाही. तुम्ही कांदा लसूण खाऊ नका, तुम्ही जप करा, तुम्ही दररोज जप करा, हरे कृष्ण मंत्राचा जप करा किंवा मांसाहार सोडून द्या, हे सगळं सांगायची आवश्यकच नाही. तुम्ही जेव्हा भागवत कथा ऐकाल 7 दिवस तुमचं हृदय ऑटोमॅटिक परिवर्तन होतो. कारण एक आनंद सगळं नष्ट करतो. हृदयामध्ये एकदम हृदय कोमल बनवतो भागवत आपल्याला. म्हणून दररोज तुम्ही भागवत ऐका, वाचा, आणखीन समजायला चांगलं आणि सगळं काही चांगलं होत राहील. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हे महामंत्र प्रभुपादांचा फक्त एकच होतं, भागवत आणि हरे कृष्ण मंत्र. त्याच्याने प्रभुपाद 7 समुद्र पलीकडे जाऊन अशा लोकांना परिवर्तन केलं जे इपिस म्हणजे अशा लोक ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. इतका पैसा आहे की त्या पैशाने काय करावं हे न समजल्यामुळे वेळे झाले. इतका पैसा की ते पैसा कसा वापरायला पाहिजे ते समजला न समजल्यामुळे वेळ झालेल्या लोकांना इपिस म्हणतात. असे लोक काय झाले? हॅपी झाले. हॅपी म्हणजे हॅपी प्रभुपादांनी बनवले त्यांना. कसा? फक्त भागवत आणि हरे कृष्ण मंत्राच्या जपामुळे. म्हणून आपण जेव्हा ही भागवत वाचता तेव्हा प्रभुपादांची स्मरण करा आणि भागवताची सुरुवात करा. त्याचं प्रारंभ आहे त्याच्यामध्ये नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामे नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम मुखे देवे एडे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मधुरावे पसाय दानहे जे कळांची वेंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिल जावो विश्वस्वधर्म सूरे पावो जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात वर्षद सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता तला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मादंड चेता बहीन हे सर्वाई सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी यपूर्ण होनी तिनी लोकी अजिजो आदि पूर्ती अखंड
पंडित आणि गंधोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजयी होवावेजी एतमणे विश्वेश्वी आओ आओ इलदान पसाओ एणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला एणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया झाला